जय भीम, जय अण्णाभाऊ साठे। गेल्या वर्षी 2025ला अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव वाळवा तालुक्याची निर्मिती झाली आणि त्या निमित्तानं 1 ऑगस्ट रोजी इस्लामपूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। अगदी उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये तो कार्यक्रम संपन्न झालेला होता। परंतु कार्यकर्त्यांच्या मध्ये एक खदखद होती की या अण्णाभाऊ साठेंच्या जन्म तालुक्यामध्ये अण्णाभाऊंचा पुतळा नाही। अण्णाभाऊ साठे जागतिक कीर्तीचे महान कलावंत होते, महान साहित्यिक होते, सत्यशोधक होते, परंतु या सत्यशोधकी विचारधारेच्या महामानवाचा पुतळा या इस्लामपूर शहरामध्ये नाही, त्यांच्या जन्म तालुक्यामध्ये नाही। अशी तमाम त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या, त्यांच्या विचारधारेवरती श्रद्धा असणाऱ्या तमाम त्यांच्या अनुयायांची ती खंत त्यांनी त्याच 1 ऑगस्ट रोजी त्यांचा हा पुतळा या ठिकाणी स्थापित करून या ठिकाणी ती खंत त्यांनी त्यांची पूर्ण केली आणि या ठिकाणी मागणी प्रशासनाकडे आणि शासनाकडे जोर लावून धरली की आता पुतळा हटवणार नाही, अण्णाभाऊचा पुतळा इस्लामपूर शहरामध्ये उभा करणारच। आणि त्या निमित्तानं शासन प्रशासन जागं झालं आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी भेट देऊ लागले, प्रशासनाचे लोक या ठिकाणी भेटी देऊ लागले आणि त्यातून या ठिकाणी आम्हाला एक अभिवचन प्राप्त झालं की आपण इस्लामपूर शहरामध्ये पुतळा उभा करायचा। प्रसंगी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने यावर्षी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सन्मान्य कबीर भैया यांच्या माध्यमातून यावर्षी आम्ही अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आनंदामध्ये उत्साहामध्ये आम्ही संपन्न करत आहे। यामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला भेटी देऊन त्यांना अभिवादन करत आहेत। आज अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर उद्याच्याला आमचा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आहे। अण्णाभाऊंच्या जीवनावरती प्रबोधनात्मक व्याख्यान या ठिकाणी प्राध्यापक सुहास नाईक यांचा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अण्णाभाऊ साठे यांचा या इस्लामपूर राजधानीमध्ये, ईश्वरपूर राजधानीमध्ये लवकरच पुतळा उभा राहतोय, तो लोकसेवेसाठी येतोय आणि त्या पुतळ्याचा कोनशिलाचा कार्यक्रम आज सायंकाळी 5 वाजता सन्माननीय जयंत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आणि ज्या बँकेनं थोडीफार जागा आम्हाला देऊ केली अण्णाभाऊंच्या सन्मानासाठी, अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी, त्या बँकेचे चेअरमन सन्माननीय मानसिंग भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली आणि अण्णाभाऊंच्या सुनबाई सावित्रीबाई साठे यांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं, त्याग केला, संघर्ष केला, त्या सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये विशेषतः ज्यांनी हा पुतळा या ठिकाणी उभा करण्याकामी स्वतःच फार मोठं योगदान दिलं, ते सन्माननीय आमच्या तरुणामध्ये चांगल्या पद्धतीची ऊर्जा निर्माण करणारं आणि एक तरुणाचा आयडॉल म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते सन्माननीय विकास बल्लाळ भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 5 वाजता अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर कोनशिला कार्यक्रमाचा समारंभ होणार आहे। अशा पद्धतीचं या वर्षीचं अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं तालुक्यामध्ये किंबहुना इस्लामपूर शहरामध्ये कार्यक्रम चालू आहेत। आमची मागणी नाही तर आमची प्रमुख मागणी आहे की अण्णाभाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे महान कलावंत आहेत, साहित्यिक आहेत, सत्यशोधक आहेत। देशाच्या बाहेर अण्णाभाऊंच्या विचारांचा त्यांचा सन्मान केला गेला, परंतु या देशातल्या व्यवस्थेला अण्णाभाऊंचा विसर पडला। कारण एकच की जर ना क्रिकेटमध्ये जर ना एखादा महान खेळाडू असेल तर त्याला भारतरत्न दिला जातो, गायनामध्ये जर ना कोणी चांगलं गात असेल तर त्याला भारतरत्न दिला जातो, परंतु शोषितांच्या, वंचितांच्या, पीडितांच्या सुखदुःखाच्या प्रश्नावरती महान साहित्य उभा करणाऱ्या अण्णाभाऊंना मात्र या भारतरत्नापासून दुर्लक्षित केलं जात आहे। तर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीनं आम्ही शासनाला मागणी करतोय की आता तरी अण्णाभाऊंच्या भारतरत्नाचा विचार करावा आणि अण्णाभाऊंना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करावा, त्यांच्या अनुयायांचा सन्मान करावा, देशवासियांचा सन्मान करावा, अशी प्रमुख मागणी मी शासनाकडे करतोय।
आणि जर ना अशा मागणीचा जर ना शासन गांभीर्यपूर्वक विचार करणार नसेल तर अण्णा भाऊंच्या वरती प्रेम करणाऱ्या तमाम आंबेडकरवादी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं एक मोठा संघर्ष त्यांच्या तालुक्यामध्ये उभा करण्याचं या ठिकाणी मी इशारा करतोय.